मित्रांनो, या एपिसोडमध्ये तुमची भेट करून देतोय आम्ही महेंद्र परब सरांशी, जे वास्तूमध्ये एक्सपर्ट आहेत. 2011 पासून इन्व्हॉल्व आहेत आणि शिकतच चाललेत आणि आजपर्यंत शिकतायत ते नवीन नवीन गोष्टी. तर आपण त्यांना विचारूया की ते कसे या फील्डमध्ये आले आणि आता लेटेस्ट ते काय करतायत. परब सर. नमस्कार. नवीन वर्षाच्या प्रथम सगळ्यांना शुभेच्छा. मी महेंद्र परब, गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. तसं पाहिलं तर मला ह्या अध्यात्माची आवड असल्यामुळे मी प्रथम ज्योतिषशास्त्र शिकलो, कृष्णमूर्ती पद्धत, आणि त्यानंतर ते शिकत असताना माझ्याबरोबर अमोल मोरे नावाचे आमचे सर होते. ते पण कृष्णमूर्ती पद्धत शिकत होते आणि ते वास्तू एक्सपर्ट होते. तर त्यांनी मला सांगितलं की परब, तुम्ही जर ज्योतिष शिकत असेल तर वास्तू पण तुम्ही शिका. म्हणून मग मी त्यांच्याकडे प्रथम वास्तुशास्त्र शिकायला सुरुवात केली. त्यांनी मला एकदम पूर्ण त्यावेळेचं जे आपलं वैदिक वास्तू होतं ते सुरुवातीला शिकवलं आणि ते कसं पुढे घेऊन जायचं त्याबद्दल पण त्यांनी मला खूप चांगली माहिती दिली, मार्गदर्शन दिलं. आणि त्यानंतर पुढे म्हणतात ना की माणूस कधी परिपूर्ण होऊ शकत नाही. नवीन नवीन मार्केटमध्ये किंवा बाजारात येत असते काय ना काहीतरी वास्तू बघा किंवा इतर कुठलंही शास्त्र म्हटलं की ते सखोल जाऊन शिकणं फार गरजेचं असते. म्हणून मग मी अजूनही काही नवीन वास्तूच्या बाबतीत आलं तर ते शिकणं आणि स्वतःमध्ये बदल घडवणं आणि आपल्या क्लायंटला किंवा आपले जे काही जातक आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सेवा देणं, हेच माझं काय असते उद्देश असते. सर, या वास्तूच्या एनर्जीचा घरावर किंवा ऑफिसवर कितपत परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं? तसं पाहिलं तर आपल्या वास्तूवर किंवा वास्तूचा आपल्यावर सगळ्यात महत्वाचं काय की आपण त्याच्यामध्ये राहतो, बरोबर की नाही. आता पृथ्वी पण काय आहे, गोल आहे. या पृथ्वीमध्ये आपण राहतो, बरोबर की नाही. आता पृथ्वीमध्ये आपण राहतो आणि पृथ्वीचं जे पर्यावरण आहे हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, बरोबर की नाही. पण आता त्या पर्यावरणाचा काय झालंय, तोल ढासळत आलेला आहे आणि त्यामुळे काय होते, त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरती होत आहेत. तसंच आपलं घर पण आहे. आपण आपल्या घरामध्ये राहतो, त्या घरामधली जर एनर्जी म्हणा किंवा ऊर्जा म्हणा ही जर योग्य नसेल किंवा डिस्टर्ब असेल तर काय होणार आहे, आपल्यावरती त्याचा साहजिकच परिणाम होणार आहे. तसं आता पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या दोन दिशांकडनं आपल्या घरामध्ये काय येते, ऊर्जा येते. एक प्राणिक ऊर्जा आणि दुसरी जैविक ऊर्जा. या दोन ऊर्जा आपल्या घरामध्ये जर आल्या आणि त्यांचा योग्य प्रकारे समतोल आपण साधला तर आपण काय करू शकतो, आपल्या घरामध्ये आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतो. म्हणजे वास्तू आपली प्रॉपर आहे की नाही हे चेक करायला असं काही पर्टिक्युलर साधन आहे का? सगळ्यात महत्वाचं काय की वास्तू चेक करायची झाली किंवा तपासायची झाली तर आपल्याला तिथे आम्हाला वैयक्तिक पर्सनली तिथे जावं लागते. ओके, नुसतं जाऊन आणि हातामध्ये हुका यंत्र पकडून वास्तू परीक्षण होत नाही. तर तुम्ही जर पाहिलंय, तुमच्या घरी मी येऊन गेलोय तर प्रत्येक घराचा कोपरा चेक करावा लागतो. त्यानंतर घराचं मोजमाप घेणं, घराचं प्रॉपर ड्रॉइंग करणं आणि त्यानंतर ड्रॉइंग काढून झाल्यानंतर त्याचं ब्रह्मस्थान म्हणजे घराचं मध्य हा शोधून काढणं. तो एकदा शोधून काढला की तिथून आपण काय करतो, आपल्या सर्व घराच्या दिशा कुठे येत आहेत, प्रॉपर येत आहेत का. प्रॉपर म्हणजेच काय तर मुख्य दिशा किती आहेत आपल्या, 4 आहेत. एक म्हणजे आपली उत्तर दिशा, 2 पूर्व, त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम. आता उत्तर दिशा ही 0 डिग्रीवरती येते. 0 डिग्रीवरती म्हणजेच काय तर आपल्या ज्या काय घराच्या 4 भिंती असतील तर उत्तर दिशा ही प्रॉपर घराच्या भिंतीच्या बरोबर मधोमध आली पाहिजे. ओके, तर ती काय झाली, प्रॉपर झाली. मग ती जर प्रॉपर असेल तर मग बाकीच्या पण दिशा काय होणार आहे, प्रॉपर होणार आहे. मग अशा ठिकाणी काय होतात, वास्तुदोष कमी असतात. म्हणजे दिशा तुमच्या घरातल्या किती प्रॉपर आल्या आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. समजा त्यांच्यामध्ये जर काय कमी जास्त झालं, मागे पुढे झाल्या तर मग घरामध्ये आपल्या प्रॉब्लेम सुरू होतात. जसं विदिशामध्ये काय होते, ती मुख्य दिशा ह्या कोपऱ्यामध्ये जातात. म्हणजे उत्तर दिशा आहे ती मधोमध आली पाहिजे घराच्या, ती जाते कोपऱ्यामध्ये, बरोबर ना. मग तिथून विदिशा निर्माण होतात आणि मग काय होणार आहे, जसं मी मागाशी सांगितलं, सगळ्याच दिशा फेल होणार. तुमच्याकडे येणारी ऊर्जा पण काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. जैविक म्हणा, प्राणिक म्हणा, ह्या ज्या ऊर्जा आहेत त्या यायला काय होणार, अडथळा निर्माण होणार आहे.
बरोबर की नाही. आपण उत्तर दिशेमध्ये आणि पूर्व दिशेमध्ये काय सांगतो, जास्तीत जास्त खिडक्या बनवा, ओपन ठेवा. हा, ओके. त्याच्या मागचं कारण काय, तर ह्या ऊर्जांना येण्यासाठी जागा मिळाली पाहिजे. जर ह्याच कोपऱ्यात गेल्या तर काय होणार आहे, तुमच्यामध्ये त्या ऊर्जांचा अभाव होतो. आता तसं पाहिलं तर आपल्या पुराण जे काही ग्रंथ आहेत, महिमत म्हणा, मानसर म्हणा किंवा विश्वकर्मा म्हणा, हे आपले आधारभूत काय आहे, वास्तुशास्त्राचे ग्रंथ आहेत. ओके. याच्यामध्ये सर्व वास्तुशास्त्राबद्दल काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, की घराची एकूण आपण बांधणी करताना किंवा जमीन घेताना कशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, तिथे अभ्यास केला पाहिजे, त्या जमिनीचा म्हणा, घराचा म्हणा, किंवा ते कसं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. तर ह्या वास्तुशास्त्राच्या ग्रंथानुसार काय सांगितलंय, की मुख्य दरवाजासाठी चारही दिशा ह्या काय आहेत, चांगल्या आहेत. अच्छा, बरोबर ना. पण त्या ज्या काही चारही दिशा चांगल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, प्रत्येक दिशेला एक पद, म्हणजेच काय, तर आपली जी काय घरं आहेत, समजा ते हे आपलं ऑफिस आहे, ह्या आपल्या आउटर 4 भिंती आहेत, बरोबर ना. तर या प्रत्येक भिंतीला त्यांनी 8-8 पदं निर्माण केलेली आहेत किंवा 8 भाग पाडलेले आहेत. असे 32 भाग आपल्या आउटर भिंतींचे बनतात सगळे मिळून. मग त्याच्यामध्ये प्रत्येक दिशेला त्यांनी काय केलंय, एक एक पद खास करून दिलेलं आहे, की जिथे तुमचं काय आलं पाहिजे, मुख्य दरवाजा आला पाहिजे. आणि त्या पदावरती जर तुमचा दरवाजा आला तर तुम्हाला तो काय करणार, शुभ असे सगळे रिझल्ट देणार आहे. जसं आता पूर्व दिशा म्हटली तर पूर्व दिशेमध्ये महेंद्र हे पद आहे 4थं. ओके. म्हणजे आपल्या डाव्या बाजूतून पुढे यायचं, की जे काय 4थं पद पहिलं मिळते ते पद प्रत्येक दिशेमध्ये काय सांगितलंय, आपल्या या ग्रंथांमध्ये उत्तम किंवा आपल्याला शुभ सांगितलंय. जसं पूर्व दिशेमध्ये काय सांगितलं, महेंद्र, बरोबर की नाही. किंवा आपण उत्तर दिशेमध्ये गेलो तर भल्लाट, किंवा दक्षिणमध्ये गेलो तर ग्रहक्षत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी पदं वेगवेगळ्या दिशांमध्ये त्यांनी दिलेली आहेत. आणि समजा आपण योग्य वास्तुशास्त्रीकडून ही जी काय पदं आहेत घर बांधताना किंवा निर्माण करताना अगोदरच काय त्या घराच्या आराखड्यावरती बनवून घेतली, किंवा आपलं जे काही प्लॉट आहे त्याच्यावरती आपण ती बसवून घेतली, आणि त्यानुसार जर घराचं प्लॅनिंग, दरवाजाचं प्लॅनिंग किंवा सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं तर आपलं घर कसं होते, एकदम बॅलन्स होते. बरोबर सर. समजा किचन बाथरूम जर रॉंग डायरेक्शनला झालं तर त्याच्यासाठी रेमेडीज आहेत का? आता किचन आणि बाथरूम तसं पाहिलं तर बघा, तर पूर्वेला तुमचं जर दरवाजा असेल तर तुम्ही आग्नेयेला काय करू शकता, किचन ओपन करा. आग्नेयाचं तसंही बेस्ट मानतात. आता आपले काय झाले, आपल्या वास्तूमध्ये 5 तत्वांना महत्व दिलेलं आहे. ओके. तर ही 5 तत्व कुठली आहे, पहिला अग्नी. अग्नीला पहिलं का, तर आपला जो काय ही जी काय पृथ्वी आहे ती सूर्यापासून बनलेली आहे, बरोबर ना. सूर्यापासून जे काय गोळे आगीचे बाहेर पडले त्याच्यातून ही पृथ्वी आपली बनलेली आहे. पृथ्वी पण पूर्वी काय होता, एक आगीचा गोळाच होता, जो गोल फिरून फिरून नंतर काय झालं, शांत झाला. आता ज्यावेळी पृथ्वी निर्माण होत होती त्यावेळी प्रथम आगीचा गोळा, त्यानंतर गॅसेस म्हणजे वायू निर्माण झाले, वायू नंतर पाणी, आणि ज्यावेळी तो जो काय लाल गोळा आहे तो तप्त होता, तो शांत झाला, त्यावेळी काय झालं, भूमीचं निर्माण झालं, बरोबर ना. आणि अशा पद्धतीने ही 4 महत्वाची तत्व आपल्याला काय केलेली आहे, आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वाचार्यांनी तिथे स्थापित करून दिलेली आहे. मग पहिलं आग्नेय, त्यानंतर आपलं पृथ्वी तत्व म्हणजेच जडत्व आलं, त्यानंतर वायू म्हणजे वायव्य, तिथे हवा, आणि ईशान्य म्हणजेच पाणी. ओके. आणि 5वं आहे ते आकाश तत्व, जे आपण ब्रह्मस्थानाला दिलेले आहे. अच्छा, ब्रह्मस्थान तुम्ही बोललात ना, ते विचारायचं की समजा ब्रह्मस्थान चुकून खाली नाही ठेवलं कोणी, म्हणजे एम्प्टी राहावं असंच म्हणतात ना, तर तो दोष पण मोठा रेक्टिफाय करता येतो. हा, तो दोष रेक्टिफाय करता येतो. जसं ब्रह्मस्थान म्हणजे काय, तर नाभीचा भाग आपल्या घराचा. आपल्या पूर्वाचार्यांनी काय सांगितलंय, की समजा 100 स्क्वेअर फीट आपलं घर असेल तर त्यातला 10 स्क्वेअर फीट म्हणजे मधला भाग आहे, 1/10 पार्ट आहे, तो कशासाठी पाहिजे, ब्रह्मस्थानासाठी पाहिजे. ओके. आता समजा आपणच आपलं उदाहरण घेऊया, आपल्या नाभीवरती कोणी असं जडत्व आणून ठेवलं, बरोबर, तर काय होईल, आपल्याला जगणं कठीण जाईल. तसंच आपल्या वास्तूमध्ये जर आपण तिथे जडत्व निर्माण केलं तर ब्रह्मस्थान पण काय एक ऊर्जेचं क्षेत्र आहे, तिथून पण काय होते, इतर दिशांना, सर्व दिशांना काय मिळते, ऊर्जा मिळते. आणि मग ती जर तिथे काय झाली, स्टॉप झाली
किंवा जाम झाली तर मग काय होणार आहे, घरातली ऊर्जा पण बिघडते. त्यामुळे ब्रह्मस्थान हे काय केलं पाहिजे, आपण एम्प्टी ठेवलं पाहिजे. आता ब्रह्मस्थान जर दोष असेल तर ते तुम्ही रिपेअर करू शकता किंवा त्याच्यामध्ये रेमेडीज करू शकता, पण त्यासाठी थोडीशी आपल्याला तोडफोड करावी लागते. म्हणजेच काय, तर हल्ली बरेच लोक बोलतात की वास्तू म्हणजे तुम्ही बिना तोडफोड पण काय करू शकता, रेमेडी करू शकता. तर तसे पाहिले तर दोन भाग आहेत, एक तोडफोड आणि एक बिना तोडफोड. पण जिथे गरज आहे तिथे आपल्याला करावीच लागते. ओके. आता जर ब्रह्मस्थानामध्ये जर तुमच्या दोष असेल, हा, किंवा मर्मस्थान पण म्हणतात, तर अशा स्थानांवरती जर दोष असेल तर आपण रत्नाध्याय तिथे करू शकतो. ब्रह्मस्थानामध्ये रत्नाध्याय केल्याने काय होते, सर्व दिशा ह्या बॅलन्स होतात. रत्नाध्याय म्हणजे कशावरती केला जातो, तर आपल्याकडे एक स्वस्तिक यंत्र आहे, 12 इंच बाय 12 इंच. ओके. हे स्वस्तिक यंत्र आहे, याच्यावरती आपण काय करतो, दिशेप्रमाणे यंत्र लावतो. म्हणजे मैमत मध्ये हा रत्नाध्याय सांगितलेला आहे आपल्याला करायला. जसं हे ब्रह्मस्थान आहे म्हणजे याचं स्वस्तिकचं, तर इथे आपण काय करतो, आपण माणिक हे रत्न लावतो. ओके. इथे माणिक हे रत्न लावतो. त्यानंतर पूर्वेला पोळ, ज्याला हिंदीमध्ये मुंगा म्हणतात. त्यानंतर इथे अग्नेला आपण पुष्कराज लावतो. त्यानंतर इथे दक्षिणेला आपण केतूचं लसण्या लावतो. इथे आपण आपली ही आहे नैऋत्य दिशा, नैऋत्य दिशेला आपण लावतो आपला म्हणजे शुक्राचं डायमंड. ओके. त्यानंतर इथे आपलं पश्चिम दिशा आहे, पश्चिम दिशेला आपण शनीचं नीलम लावतो. तसंच वायव्येला पण शनीचं नीलम लावतो. म्हणजे शनीला 2 जागा त्यांनी महिमत या ग्रंथानुसार दिलेले आहेत रत्नाध्यायामध्ये. त्यानंतर उत्तर दिशेला बुधाचं पन्ना आणि ईशान्य दिशेला आपण मोती लावतो. हा, अशा प्रकारे याच्यावरती काय करतो, आपण रत्न लावतो. आणि ही जी काय स्वस्तिक यंत्र आहे ते आपण आपल्या ब्रह्मस्थानामध्ये ठेवतो. त्याची पण एक मोठी विधी आहे अजून, ती आपण पूर्णपणे आता इथे सांगू शकत नाही, पण त्यातल्या इथे रत्न लावली जातात. आता ही रत्न लावताना पण तुमच्या घराचा आकार किती आहे त्यानुसार ती ठरतात. म्हणजे 5-5 कॅरेटची लावायची की 10-10 कॅरेटची लावायची की 15, हे डिपेंड ऑन टोटल एरियावर डिपेंड असते. समजलं ना. तर हा एक एकदम प्रभावी, म्हणजे आतापर्यंत मी ब्रह्मस्थानात ह्याचे उपाय केले, त्यांना 100% त्याचे काय मिळालेले, आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत. ओके. किंवा समजा एकदम छोटस घर असेल, समजा तेवढी जागा मिळत नसेल ब्रह्मस्थानात, तर तुम्ही मंजुषा पेटी ठेवू शकता ब्रह्मस्थानामध्ये. ही मंजुषा पेटी आहे. हा, ह्या पेटीमध्ये आपण काय करतो, रत्न, सोनं, चांदी, त्यानंतर औषधी, त्यानंतर सुगंधी द्रव्य, त्यानंतर क्रिस्टल्स, अशा विविध काय करतो गोष्टी याच्यामध्ये ठेवतो. ती ऍक्टिव्हेट करतो आणि मग काय करतो, ती ब्रह्मस्थानामध्ये ठेवतो. इव्हन ही जी काय मंजुषा पेटी आहे ही घरामध्ये तुमच्या कुठेही दोष असून दे, तिथे जरी ही ठेवली, जमिनीमध्ये ठेवू शकता. जमिनीमध्ये ठेवली तर सगळ्यात उत्तम असते. अन्यथा तुम्ही तेथील कुठे जरी कपाटाच्या खाली वगैरे ठेवून तिकडचे दोष घालवू शकता. तर ही मंजुषा पेटी तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा ब्रह्मस्थानामध्ये पण ठेवू शकता. म्हणजे छोट्याशा घरासाठी, म्हणजे एका मंजुषा पेटीमध्ये आपण 500 स्क्वेअर फीटचा जो काय एरिया कव्हर होतो, जसं आपण दाखवलेलं होतं. फर्निचर मध्ये पण असं काय आहे का की हेवी या साईडला ठेवा, लाईट काही जागा खाली ठेवा म्हणतात, तर त्याचं काय ऍक्च्युअली सायन्स आहे? मेन म्हणजे काय आहे की आपल्या वास्तूमध्ये हेवीनेस हे कुठे पाहिजे, तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला. ओके. या 2 दिशांमध्ये आपण आपली वास्तू जेवढी जडत्व किंवा जड करू तेवढी ती आपल्याला लाभदायक असते. म्हणजे आपल्या बघा, एक म्हणजे दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा, त्यानंतर पश्चिम दिशा, या 3 दिशा सगळ्यात हेवी पाहिजे. त्यातल्या नैऋत्य दिशा ही हेवी पण पाहिजे आणि उंच पण पाहिजे, किंवा ह्या 3 दिशा उंच पाहिजे. ओके. त्या तुम्ही उंच आणि हेवी कराल तेवढा तुमच्या दृष्टीने ते लाभदायक आहे, कारण की त्या पृथ्वी तत्व पण तिथे येते. त्यामुळे तुमचं जे काय फर्निचर असेल, स्टोरेज असेल, ते सगळं तुम्ही काय करायचंय, या दिशांमध्ये ठेवायचं आहे. आणि सर हे वॉटरफॉल वगैरे ठेवतात किंवा हे, तर हा कोणत्या दिशेला इफेक्ट करतो? आता त्यासाठी वॉटरफॉल म्हणा किंवा पाण्याचा साठा म्हणा किंवा बोरवेल म्हणा किंवा विहीर म्हणा, यासाठी आपल्याला
ईशान्य दिशा हे पहिलं प्राधान्य असते. ओके, जिथे पूर्व आणि काय उत्तर दिशा एकत्र येतात ती आपली ईशान्य दिशा. पण त्यातल्या जर पण ईशान्य दिशेमध्ये 2 दिशा आल्या, एक पूर्व आणि उत्तर, तर त्यातल्या समजा उत्तर दिशेमध्ये तुम्ही हे पाण्याचे साठे केले तर सगळ्यात जास्त फायद्याचं होते. तसं तर तुमच्या घरामध्ये तुमची ईशान्येलाच काय आली आहे, अंडरग्राऊंड टँक आलेला आहे, तो तुम्हाला खूप लाभदायक आहे. म्हणजे अंडरग्राऊंड टँक जरी तुम्हाला बनवायचा झाला घरामध्ये किंवा तुमच्या प्लॉटमध्ये, तर तो कुठे असला पाहिजे, तर तुमच्या ईशान्य दिशेमध्येच असला पाहिजे. महेंद्र सर, घर बांधताना म्हणजे जमीन घेऊन कोण बांधतोय तर त्याने काय काळजी घ्यायला पाहिजे, बेसिक त्याने काय लक्ष ठेवलं पाहिजे? ओके, आता घर बांधताना म्हणजे आपण म्हणतो ना की आपण घर एकदाच बांधतो आयुष्यात आणि एकदाच आपले ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठी बरेच लोक आपल्या जीवनातली आपली संपत्ती त्यासाठी काय करतात, खर्च करतात. आणि त्यामुळे आपण जर घर बांधत असू तर खूप काळजी घेऊन, खूप विचार आणि नीट सल्ले घेऊन बांधले पाहिजे. आता हल्ली आपण काय करतो, एखादा आर्किटेक्चर वगैरे बघतो, एखादी जमीन घेतो, आर्किटेक्चर बघतो, त्याच्याकडनं प्लॅन बनवतो आणि घर बांधायला सुरुवात करतो. पण घर बांधत असताना बऱ्याच वेळा बऱ्याचशा संकट किंवा समस्या येतात किंवा घर थांबलं जाते. तर सगळ्यात महत्वाचं काय की कुठलीही आपण जमीन घेत असताना किंवा प्लॉट घेत असताना, जागा घेत असताना ती जमीन चांगली आहे का, तिचं म्हणजे एकूण दर्जा चांगला आहे का, त्यासाठी आपल्या पूर्वाचार्यांनी आपल्याला काही पद्धती दिल्या आहेत की जमीन कशी चेक करायची. म्हणजे पहिली जमीन चेक करा, त्याच्यामध्ये काही शल्य आहेत का ती पहा. शल्य म्हणजे काय, तर जमिनीच्या खाली काही दोष आहेत का, जसं जिओपॅथिक स्ट्रेस आले किंवा बऱ्याच म्हणजे प्लॉटमध्ये आम्हाला मृत प्राण्यांची हाडं मिळतात, व्यक्तींची हाडं मिळतात, तर ती बघायची असतात. कारण की ती दोष म्हणजे ते सगळे शल्य आहेत आणि त्यामुळे आपल्या घरात राहणाऱ्या पुढे त्रास होतो. तर शल्य कुठले आहे का, जिओपॅथिक स्ट्रेस आहेत का, तसंच त्या जमिनीमध्ये चढ कुठे आहे, जसं मगाशी मी सांगितलं की आपल्या दक्षिण आहे, नैऋत्य किंवा पश्चिम दिशांना चढ पाहिजे, उतार कुठे पाहिजे, हे सगळं आपल्याला पाहावं लागते, बरोबर ना. तसंच एंट्री, घराला एंट्री समोरून आपल्या मिळणार आहे का, कारण की बऱ्याच ठिकाणी मी गेलो तर बऱ्याच घरांना एंट्री पाठवून मिळते, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. ओके, तर ती पाठवून एंट्री नाही पाहिजे किंवा बाजूने एंट्री नको. ओके, तर प्रॉपर समोरून आपल्याला एंट्री मिळते का, योग्य पदावरती मिळते का, हे सगळं आपल्याला तिथे पाहावं लागते. तसंच त्या जमिनीत पाण्याचे साठे आहेत का, कारण की मग पुढे आपल्याला पाणी हवं असते, तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा बोरिंग वगैरे केलं तर मिळालं. तर ह्या गोष्टी पाहायच्या. तसंच सगळ्यात महत्वाचा थंब रूल, ओके, की कुठलीही जमीन घेताना, जागा घेताना ती विषम स्क्वेअर फीट मध्ये घ्यायची, ऑड फिगर मध्ये. म्हणजे बरेच लोक बोलतात आम्ही 2000 स्क्वेअर फीटचा प्लॉट घेतलाय. नाही, 2001 घ्या, 2007 घ्या, 2005. कारण की आपल्या शास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये काय म्हटलंय की तुमची जमीन असो किंवा घर असो, त्याचं क्षेत्रफळ हे विषम ऑड फिगर मध्येच पाहिजे. तेच आपल्याला काय असते, लाभदायक असते. पुढच्या एपिसोड मध्ये आपण पाहूया. हल्ली काय झालं, मार्केटमध्ये काही लुटारूगिरी चालते. ही साधी तांब्याची तार आहे, ओके, एक 2 mm ची आहे. ओरा स्कॅनर म्हणतात. ओके, या स्कॅनरने म्हणजे आता हे आधुनिक आलेले आहे, त्यातले साधन. पूर्वी डावझरचा वापर केला जायचा, लेचर एंटीना असतात त्याचा वापर करतात. आता ह्या ओरा स्कॅनरचा खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या वास्तूच्या दोष निवारण करण्यासाठी किंवा दोष निवारण केलंय ते झालेत की नाही ते चेक करण्यासाठी एंडिंग पकडायचं नाही. पायऱ्या आहेत त्या विषम संख्येमध्ये, म्हणजे 5, 7, 9